लडाखमधील पर्यावरण आणि घटनात्मक मागण्यांसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जळगावात 19 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या तयारीसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक पार पडली. जळगावात झालेल्या बैठकीत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत 19 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण निदर्शने करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत गजानन मालपुरे, शरद तायडे, ॲडव्होकेट जमील देशपांडे, विनोद शिंदे, अशोक लाड वंजारी, जमील शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, युवक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आपली आज या ठिकाणी बैठक झालेली आहे. गेल्या 19 दिवसापासून 20 दिवसापासून जंतर मंतर येथे जे कॉक्रोच पार्टीचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनात सोनम वांगचुक यांनी जो आमरण उपोषण करताय, हे निगरगठ्ठ व निर्लज्ज सरकार त्याच्याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे. म्हणून आम्ही जळगाव शहरातील, जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एक निर्णय घेतलाय की त्याला पाठिंबा देण्यासाठी 20 तारखेला सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 1 तासाचं आम्ही तिथे निदर्शनं करू आणि त्या कॉक्रोच पार्टीला जे वांगचुक साहेब आहेत त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देऊ असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याची आमची सगळी तयारी चालू आहे. आणि त्यासोबत माझी जळगाव जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे की वांगचुक साहेबांचे जे आंदोलन आहे, उपोषण आहे, हे त्यांच्या स्वतःच्या मुलासाठी नसून आपल्या सगळ्यांच्या मुलाबाळांसाठी आहे. म्हणून जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी, कोणाचाही हा आमचा वैयक्तिक कार्यक्रम आहे, हा सामाजिक कार्यक्रम आहे, म्हणून त्यांनी सगळ्यांनी उपस्थिती द्यावी व ह्या कार्यक्रमाला निदर्शनांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आम्ही 12 वाजता तिथे पोहोचू जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि 1 वाजेपर्यंत 1 तासाची आम्ही निदर्शनं करू. आमच्यात याच्यात काही बदल करायचे असले तर आमची त्याची चर्चा चालू आहे. काही आमच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण मोर्चा टाईप गांधी बगीच्यापासून जावं असं, पण त्याच्यावर आम्ही आमच्या चर्चेतून जे काही निष्पन्न होईल, आता आम्ही थोड्याच वेळात पोलीस परवानगीसाठी वगैरे पत्र देणार आहोत, तर त्याच्यात आमचे जे सर्वानुमते ठरेल त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊन त्या पद्धतीने करू. पण निदर्शनं पक्के राहतील, फक्त आमचा मोर्चा काढायचा का नाही त्याच्यावर आम्ही एकमत झालो की आम्ही तो विषय करू इच्छितो. ताई, मी पहिल्यांदाच सांगितलं की हे आंदोलन आमचं कोणाचंच नाही, ते सर्वसामान्यांचं आहे. जे उपोषणाला बसलेले सोनमजी ते वैयक्तिक त्यांच्या मुलासाठी किंवा कोणासाठी बसले नाही, तर उभ्या अखंड हिंदुस्थानातील तरुणांना न्याय भेटावा म्हणून ते बसलेलं आहे. तर ह्या आंदोलनाला सगळ्या हिंदुस्थानातील लोकांनी, तसंच जळगाव जिल्ह्यातील लोकांनी पाठिंबा द्यावा, हजेरी द्यावी, प्रत्यक्ष उपस्थिती द्यावी ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. आम्ही तो प्रयत्न करणारच आहोत.